वादग्रस्त वक्तव्यानंतर बबनराव लोणीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली। राजकीय कार्यक्रमात 10 जणांची टोळी होती। त्यांनी मोदींना ट्रोल केलं, मुख्यमंत्री फडणवीसांना ट्रोल केलं। 10 लोकांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेत बोललोय, सर्वसामान्यांच्या विरोधात बोललेलो नाही, असं स्पष्टीकरण लोणीकरांनी दिलं। बबनराव लोणीकरांना ट्रोल करतात। राजकीय पक्षाच्या एक 10 लोकांचं टोळका आहे की ते आमच्या विरोधात ट्रोल करतो आणि आमच्या खेड्यातली भाषा आहे। आम्ही वडिलाला बाप म्हणतो, आपल्या आईला खेड्यात माय म्हणतात आणि आपल्या एखाद्या मुलानं काम केलं नाही किंवा मुलगा नीट शिकत नाही त्याला कार्ट म्हणतात। ही बोली भाषा आहे आणि जी आमच्या मतदारसंघात ग्रामीण भागात जी भाषा कळती त्या भाषेत मी हे बोललेलो आहे। मी कुठल्याही जनतेच्या विरोधात, शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही। माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी कधीही गरीब माणसाच्या किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही आणि बोलणार नाही। लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलेले शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ते चुकीचं आहे। त्याबद्दल काय दुमत असण्याचं कोणाचं कारण आहे आणि कोणीच त्यांना समर्थन देऊ शकत नाही। कारण हा देश शेतीप्रधान देश आहे आणि शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगू हे ब्रीद वाक्य आहे। आणि त्या अनुषंगाने जे शेतकरी आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करतात, काय करतात, शासनाचं कर्तव्य आहे की त्यांना काय सहकार्य करणं आणि मदत करणं। लोणीकरांसारखा एक जबाबदार व्यक्तिमत्व यांच्याकडनं असं वक्तव्य येणं हे दुर्दैवी बाब आहे असं आम्हाला वाटतंय आणि त्यांचं कोणच समर्थन करू शकणार नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।